जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. रक्ताची नाती तटातट तुटताय. हे सगळं तू थांबवू शकत नाही. दत्ताजी दादासाहेबांचे पुत्र यशवंतराजे किती कोवळी उमर, काय गुन्हा होता त्यांचा की सगळ्यांच्या जीवाचा निवेद मागून घेतलाय? एवढे तळतळते आक्रोश ऐकू येत नाहीयेत का तुला? उघड की बाई, दार उघड आता. राम होऊन रावणाला मारलंस, कृष्ण होऊन कंसाला ठेचलंस, नृसिंह होऊन हिरण्यकश्यपूला फाडलंस. ह्या पुराणातल्या गोष्टी पुन्हा प्रत्यक्षात आण, तरच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. ऐकू येतंय का तुला? नाही, हे नाही ऐकू येणार तुला, कारण आता तुला ऐकायला येतात फक्त शोक आणि आक्रोश. त्याचीच सवय केलीयस आणि तू केलीयस म्हणून रयतेला झालीये. बदलती सवय. हे शिवाई देवी, तुझ्यातच दिसते दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच वसलीये तुळजा आणि हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड. दार उघड बाई, दार उघड. दार उघड बाई, दार उघड. बोला. आम्ही तुमच्या मैत्रीण आहोत असं म्हणाला होतात ना? आम्हाला ठाऊक आहे हा लहान तोंडी मोठा घास आहे, पण जे तुम्ही सांगितले त्याची याद करून दिली तर चालेल? कसली याद? त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात ना, स्वारींना आम्ही उंच उंच झोका घ्यायला शिकवणार होतो, ते राहिलंच ना? आता कधी शिकवणार? ते आल्यावर. तोवर आम्ही काय करणार? तोवर तुम्ही अशी एक गोष्ट शिका की तुमची स्वारी आल्यावर तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ती बघितल्यावर तुमची स्वारी चकित होईल. असं काय आहे ज्याने ते चकित होतील? तलवार चालवणं. ते जर तुम्ही शिकलात तर तुमची स्वारी चकित होईल. आमची मैत्रीण शोभता. हा आता समशेर चालवणं. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की स्वारी येईपर्यंत तुम्ही आम्हाला शिकवाल. हो, आम्ही गोमाजी काकांना सांगतो. नाही, आम्हाला तुमच्याकडून शिकायचंय.
हट्टी आहात. तुमच्यासारख्याच. हा चला. या. आता कशा? आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही आमचं ऐकलं. तमशे उपसल्यानंतर बोलायचं नसतं. चला वार करा. एक सांगू? सांगतो ना. एकच. सांगा. अशी समशेर उचलून तुम्ही खूप म्हणजे खूप देखण्या वाटता. आम्ही डोळे मिटले असले तरी तुम्ही अशाच आमच्या समोर येतात. हा चला चला या. काय झालं असले? ओम नमस्ते रुद्रमन्यवोतोतैश्वरे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यां उदरे नमः स्वाहा। ओम यात्रे शिवतमः शिवं बभूव वेदनुः शिवाय शरव्याया तवया रुद्रमणय स्वाहा। ओम याते रुद्रविश्वासोरहोरापकाशिनी दयानस्तनवासन्तमया गजन्ताविदाकशी स्वाहा। ओम या विदुङ्गिरजन्तस्मै विवर्षस्तवे शिवाग्निरततां गुरुमायुरशिवशङ्करं स्वाहा। ॐ शिवे नमः स्वाग्नियाच्छावदांसि यथा न सर्वविद्यते स्वाहा। ॐ मध्यमोदकर्ता प्रथमो देव्योऽभिषेक ऐकस्तरवाण्यभयं सर्वाश्रदान्यः स्वाहा। ॐ असौर्यसम्पन्नो ये चे महारुद्रा जिजा सावकाश सावकाश जिजा सावकाश. थोडा धीर धरा. शंभू महादेवाचं नाव घ्या बरं. जिजा थोडी कळ सुचा. काळजी करू नका. हा होईल होईल सगळं व्यवस्थित. जिजा कसनी नको त्रास देऊस. आम्ही त्या नाही सहन करणार.
विश्वास राहणार. जिजांची ही 6वी वेळ. याआधी एवढा कधी त्रास झाला नाही, आताच का होतोय? हो हो अहो, आम्ही ह्यांना सांगितलं होतं शिवाई देवी जागृत आहेत. आता ह्यांनी मागणंच असं मागितलं तर काय होणार? काय? अहो, या म्हणाल्या कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो. आम्ही शिवाई देवीकडे जातो, पदर पसरतो, नाक घासतो. तर यांनी पदरात निखारेच मागितलेत म्हटल्यानंतर काय? अहो, बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म, आणि त्यात हे असं मागणं म्हटल्यानंतर थांबात आम्ही जाऊन येतो. नाही सासूबाई साहेब, तुमच्या पोटी जर देव जन्माला येणार असेल, मुलखाला आधार मिळणार असेल, नवा सूर्य उगवणार असेल तर असे 10 जन्म आम्ही ओवाळून टाकायला तयार आहोत. थोडी कळसोसा, थोडी कळसोसा. शिवाई देवी तुमचं मागणं पूर्ण करेल. अरे शिवाई देवी, आधी हे दिव्य पार पडण्यासाठी बळ दे. आई शिवाई देवी, त्याला साकडं समज नाही तर भीक समज, बरी इच्छा पुरी कर. त्यावेळी तुझा आशीर्वाद होणाऱ्या बाळासंग असू दे. डोळा मिटू नका राणीसा, लावा आणि जोर लावा जरा, लावा. जरा धीर धरा. हो, अहो यांना ग्लानी येऊ लागली आहे. जिजा, धीर सोडू नका बरं. डोळे उघडा, डोळे उघडा जिजा. उठा. अहो, वैद्यभुवांना सांगायला हवं. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही कमी पडणार नाही याची जातीने आम्ही दखल घेऊ. तुमच्या बाळाला आम्ही तयार करू. मग बघा कशी समशेर चालवेल ते. आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य. चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं.
याच्या विरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही. असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता. रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजीराजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत. आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. पुन्हा बेचिराग करा, गाढवाचा नांगर फिरवा. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा. आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा. कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो. सृजन आणि संहाराचा मेळ घाल. आम्हाला हे मंजूर नाही. आबासाहेब, आम्हाला हे मंजूर नाही. तुम्हाला सूड घ्यायचाय, याचा सूड तुम्हाला घ्यायचाय. वैद्यबुवा म्हणाले जिजाबाईंना काही होणार नाही, काळजी करू नका. पण बाळ बाळाचं काय? अहो बोला ना, बाळाचं काय? बाळाचं काही सांगता येत नाही. पण जिजाबाईंना काही होणार नाही. म्हणजे 4 गेले तसं हे 5वंही. शंभू महादेवा, जिजाबाईंच्याच नशिबी का हे आणतोस? फुरलेबाई साहेब, बाळराजा आलं. आणि जाका भी सुखरूप आहे ती. कैलास राणा, शंभू महादेवा. राज राज ओ राज, मुलगा झाला मुलगा. अरे काय सांगतोस काय? आई शिवाई देवीची कृपा. अरे नवबत्ती झोडू द्या, तो फलाबत्ती द्या. जी आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे. शिवाई देवीनं आमचं मागणं पूर्ण केलंय.
आता आम्ही तिला दिलेला शब्द पूर्ण करणार. जिजाबाई, या पुढे या. कुंडली मांडतायत. शिवाई देवीनं कौल दिलाच आहे, आम्हाला खात्री आहे. बाकी अवघं शुभच असणार. शिवाई देवीने शिक्का उमटवलाच आहे. उपाध्ये गुरुजी मोर्तब करणार असंच म्हणा ना. नाही, पण तरीही आम्हाला ऐकायचं आहे. एवढा वेळ का लागतोय? मला बी तेच वाटलं. गुरुजी, काय दिसतंय? आजवर कुठल्याही पत्रिकेत पाहिलं नाही, ऐकलं नाही असा योग बघतोय. म्हणजे चांगलंच ना? चांगले. अहो, चक्रवर्ती राजांची कुंडली आहे. अवघ्या जगतात कीर्ती दुमदुमेल. साम्राज्याचे वैभव शून्यातून उभे करू शकतील. मागील आणि पुढील पिढ्यांना अभिमानाने नाव मिरवता येईल असा राजयोग आहे. सगळं अनुकूल आहे. उच्चेचे 5-5 ग्रह हात जोडून एकत्र आले आहेत. ग्रह म्हणू नका, नक्षत्र म्हणू नका, तारे, घटका, फळे सगळं शुभ गाठलंय. जणू सगळ्यांनी इतकी वर्ष वाट पाहिली होती. गुरुजी, आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. नीती, धृती, कीर्ती, भक्ती, शक्ती, विद्या आणि प्रीती या महाराजांच्या भोवती पाणी भरतील. जिजाबाई, ऐकताय ना काय काय सांगतायत ते? आता त्यांचा जीव शांत झाला असेल, हो ना? अवघ्यांना शांत करण्याचा आशीर्वाद बाळराजांकडे उपजत आहे. फक्त माणसं नाहीत, जनावरं, झाडे, नद्या, सह्याद्रीचे कडे, दुर्ग सगळ्यांनाच बाळराजे शांत करतील. म्हणजे आपला मुलूक बस, हेच तर मागणं होतं. ही सूर्यदेवता दर दिवशी अवघ्या जगाला धीर देत असते आणि सांगत असते की अंधाराचं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी त्याला दूर सारता येतं. सगळ्यात आधी आशेची किरणं येतात आणि मग मनामनात उत्साह फुलवणारा सूर्य येतो. बघा, पुरे पुरे एवढं नाही झेपणार. ह, चला आता शिवाई देवी दर्शन. चला.
सगळ्या गिधाडांचा काळ ठरेल असा संहार करता पुत्र मागितला होता. हा तुझा पुत्र आहे. आता मुलुखात मांगल्य यावं, शोक आक्रोशांचा नायनाट व्हावा असं वाटत असेल तरी ह्याला बळ दे. आम्ही तुझ्याकडे सोपवतो आहोत. जिजाबाईंचं कौतुकच वाटतं. कुठलीही आऊ आपल्या बाळाबद्दल असं बोलणार नाही. हा आमचा नाही, शिवाई देवीचाच पुत्र आहे. आम्ही फक्त आमच्या कुशीत वाढवला. हे तिचं आणि मुलुखाचं देणं. आम्ही देवासाठी आणि देशासाठी वाहत आहोत. जिजा, चला आता. ऐकायला छानच वाटतंय, पण तुमची स्वारी आल्यानंतर विचारेल तेव्हा काय उत्तर द्याल? स्वारींनीच ठरवलंय इथल्या सगळ्या मंडळींना एकत्र करायचं. मराठा सरदार एक होणार. शिवाई देवी आमचं शेवटचं साकडं. स्वारींचं कार्य बाळराजांच्याकडून करवून घे. भीमराय ना, हा एक डाव बघितला होता. वय आज बारसा आहे ना, राजांनी 12 जसनी हे डाक पाठवलेत. बर, काय म्हणतात शहाजीराजे? त्यांनी तुम्हाला पुढे पाठवलं का? नाही जी, त्यांनी मलाच पाठवले. बघा, तुम्हाला पुढे पाठवलं त्यांनी. मोहिमेवर असताना सुद्धा त्यांचं चांगलं ध्यान आहे इथे. ओमाजी, त्याला बाई साहेबांकडे घेऊन जा. जी चला. वेरजे, कुणाही माणसाला आज सोडताना मला का नाही विचारलं? राजांनी एवढ्या धामधुमीत सुद्धा घडवून घेतलं बर का. छान आहेत. चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली. घटिका पात्र भरत आलाय. चला 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 चला. कुणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कुणी मल्हारी घ्या, कोणी मोरारी घ्या. द्या. आता तुम्हीच नाव ठेवा. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी 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 शिवाजी.
या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या शिवनेरी पाळणा मराठी दोरी झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी सई सटवाई डोंगर दरी इटुकली मिटुकली ढाल तलवारी इटुकली मिटुकली ढाल तलवारी माता जिजाईची सून शिवाई देवीच्या नावाचा शिवाजी घ्या या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या या ग सुवासिनी साजणिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या हलवा ग सयानो सांगा ग कुणाला शहाजीच्या पुत्राला या जिजाऊच्या लढीवाळाला शणवा ग शिणगार सांगा ग कशाला चढवून शिंगार या खेळवा भूपाळा नीटकरा गालाला सांगा ग कुणाला दृष्ट नका लावू माझ्या कानुल्या बाळाला हलवा ग सयानो सांगा ग कुणाला शहाजीच्या पुत्राला या जिजाऊच्या लढीवाळाला चढवा ग शिणगार सांगा ग कुणाला जंतीच्या वीराला या रणातल्या शूराला ढोल नगारे घुमू लागले आसमंती चौकडे ढोल नगारे घुमू लागले आसमंती चौकडे सह्याद्रीच्या कडे कपारी नाद बहु कडकडे नाद बहु कडकडे नाद बहु कडकडे बाळा तुझ्यासाठी मर्द मावळे पुढे हलवा ग सयानो सांगा ग कुणाला शहाजीच्या पुत्राला या जिजाऊच्या लढीवाळाला 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 सारे सुंदर सोनेरी सारे सुंदर सोनेरी उजाड होते तेही सुंदर सोनेरी शिवनेरी सारे सुंदर सोनेरी सारे सुंदर सोनेरी हो का हो उद्याचा तुझ गाते रे भुपाळी तुझ गाते रे भुपाळी तुझ गाते रे भुपाळी तुझ गाते रे भुपाळी क्षितिजावर सूर्य येई जग सारे उजळे क्षितिजावर सूर्य येई जग सारे उजळे उघड पापण्या बाळा उघड तुझे डोळे उघड पापण्या बाळा उघड तुझे डोळे काळ रात सरे येई काळ नवा कोरा घडवुनी भविष्य नाव काळावर कोरा काळावर कोरा काळावर कोरा कालचे भविष्य तेच आज वर्तमान हो कालचेच बाळ तेच आज वर्धमान हो
सासूबाई साहेब, बरं झालं आलात. आम्ही निरोप धाडणारच होतो तुम्हाला. हे घ्या. तुळस. अहो, आपल्या परसदारी तुळस नाही. मन अगदी बेचैन होत होतं आमचं. आता चांगलं वृंदावनातच लावा. जी. जिजाबाई, तुमचं लक्ष नाहीये. काय शोधताय? शिवबा आले होते का तुमच्या दालनात? शिवबा कसले येत आहेत आमच्या दालनात? अहो, शिवनेरीवरून पेमगिरीला आलो. पेमगिरीला आल्यानंतर 2 दिवस नजर भिरभिर करतीये. सदर चौकट, दरडी वाटा, चोर वाटा, काही विचारू नका बघा. तरी इथं सवंगडी नाहीत. अहो, शिवबांचं काय, त्यांनी एक हाक मारली ना तर दगड धोंडे सुद्धा त्यांच्याशी खेळायला येतील. इतके लोभस आहेत ते. आहेत ना? म्हणूनच तर काळजी वाटते ना. आणि शोधायचं तरी कुठं कुठं. तुम्ही जरा समज द्या त्यांना. आम्ही तुमच्या लेकाला समज देतोच आणि आमच्या लेकालाही समज देतो. अहो, आहे का खिणभर विश्रांती? सतत आपलं विचारात ही नाही तर ती मसलत. आमचा लेख हा असा आणि तुम्हीही अशा. आमच्या लेकाचंच खरं म्हणणाऱ्या. आणि आमची नातवंडही असली. ढाल, तलवार, लढाया, घे घोडा, वासवार, गाठा मैदान. कोणी कोणी आमच्या वाट्याला येत नाही. खरंय. काय खरंय? तुमचं आमच्याकडे लक्ष नाहीये. नाही नाही, लक्ष आहे. परंतु परंतु काय? मुलं सापडतायत का? कुठे गेली असतील? सापडले. कुठे आहेत शिवबा? चला दाखवते. तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी. चला. चला. अहो साहेब, तुम्ही उत्तम लक्षवेध केलात. चांगलंच म्हणा ना. पण काय बराबर टिपला का नाही सुलतान? असं म्हणजे बाजी काका तुम्ही या खेळात सामील होतात? हा, लय गोड वाटते बघा. नाही, मी म्हणलं मडक्यावर निशाणा धरा, पर म्हणले ह मडक नाही, सुलतानाचं डॉस्कच पाहिजे फोडाया. आणि हे सगळं ऐकून तुम्ही खुश. निगडे मोस्याची माणसंच नाही तर माती सुद्धा कलंदर. तसं म्हणा हवं तर. पण अगोदर आपल्या संभाजीराजांचं काय म्हणणं आहे ते तर पाहूया. काय राज, अहो पाहिलं की नाही? कसा काय वाटला निशाणा? उत्तम. पण या निशाणेबाजीत तर आऊसाहेबांचा हात आहे. त्यांचा हात तर असणारच दादासाहेब.
हो ना आऊ. संभाजीराजे, निशाणा शिवबांनीच धरला होता. आम्ही फक्त एक अंगुळ हात वर उचलला. परंतु उचलला ना. उचलला, परंतु दादासाहेब आम्ही लवकरच त्या सुलतानाचे डोके एकट्यानेच फोडू आणि तुमच्याकडून शाबासकी मिळवू. बघा, धाकल्या धान्यांना शाबासकी पाहिजे ती दादासाहेबांची. हो, पण त्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागेल. धनुष्य चांगलं निवडावं लागेल. त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत ते तपासावं लागेल. जी, दादासाहेबांना तर ठाऊकच असतील. त्यांना ठाऊक आहेच, पण आम्ही तुम्हालाही सांगून ठेवतो. चाप नावाचा एक कळक असतो. त्याला चाप म्हणतात आणि करमुकही म्हणतात. धन्वन झाडाच्या खोडापासून कोदंड धनुष्य बनवतात. द्राणू, धनु, धनुकली, कामटा असे प्रकार आहेत. सध्या तुम्ही चाप किंवा कामटा वापरा. आणि दोरी? दोरी अंबाडीची घ्या. मुरवाचा धागा घ्या, तांतीचा दोरा घ्या. राणी साहेब, अहो, कुठं शिकलात एवढं सगळं? भाजी काका, अहो त्यांचा संसारच सगळा शस्त्रास्त्रामध्ये आणि त्यात या सगळ्यातच तरबेज. वैजी, हे मात्र खरं आहे. आता आमचं शिवबा बी तरबेज होत्यालच की. तरबेज होतील, पण तलवारीत. संभाजीराजे, त्यांना पहिले तलवारीचे डाव शिकवा. आणि बाजी काका, तुम्ही लक्ष द्या. जी आज्ञा. संभाजीराजे, शिवबा, आपल्या आबासाहेबांच्या रथाची 2 चाकं. पुण्याच्या वेशीतली पहार मगरुरीनं तशीच खदा खदा हसत उभी होती. आमींचे स्वार हिफाजतीसाठी घोडा फेकत आले का असलेल्या 2-4 खोपटातले दिवे लगबगीनं विझत होते. जीव वाचवण्यासाठी माणसं कडेकपाऱ्यात पळत होती. पण जिजाऊंच्या उरातला सल हा सह्याद्री जाणत होता आणि म्हणूनच तो टवकारून बघत होता. 12 मावळ एकमेकांना विचारत होता. मुळा, मुठा, पावना, गुंजवणी या नद्या कुजबुजत होत्या. कधी, केव्हा, कसं, कोण कोण उखडणार ही पहार? कोण उखडणार? कोण उखडणार? कोण उखडणार? मराठ्यांचे राज्य स्थापन करावे.
त्यासाठी मरावे नाही तर मारावे. हर हर महादेव.